खून, दरोडा, बलात्कार आणि अपहरण, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांचे सावज तुम्हीही होऊ शकता. आणि या आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला करणार आहोत खबरदार. कायदा सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम असतं. जेव्हा कायद्याची घडी विस्कटते तेव्हा होतो एक मोठा गुन्हा. विरारमध्येही एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरट्यांनी डल्ला मारला. दुकानदारांना चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण चोरट्यांनी दुकानदारावरच धारधार गोळ्या झाडल्या. पाहूया यावरील एक खास रिपोर्ट. विरारच्या साईनाथ नगरमधील हे महालक्ष्मी ज्वेलर्स. गोविंद अपार्टमेंटमध्ये असलेल्या या दुकानातून किसन सिंग खरवड आणि त्याचा भागीदार ज्वेलर्सचा व्यवसाय करतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा हा व्यवसाय निर्विघ्न सुरू होता. विरार सारख्या वेगानं वाढणाऱ्या शहरात त्यांचा व्यवसाय बहरत होता. त्यांच्या या वाढत्या व्यवसायाला ग्रहण लागलं. चोरट्यांची या व्यवसायावर पडली काळी नजर. रात्रीच्या वेळी फारशी वर्दळ नसलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्सवर डल्ला मारल्याचा प्लान चोरट्याने आखला. त्यासाठी त्याने दुकानाची रेकीही केली असावी. रेकी केल्यावर चोरीसाठी सुरक्षित अशा या दुकानात त्याने हात साफ करण्यासाठी दिवस निश्चित केला. सप्टेंबरला रात्रीच्या वेळी किसन सिंग दुकानात होते. ग्राहकांची फार गर्दी नव्हती. किसन सिंग काही वेळातच दुकान बंद करण्याच्या तयारीत होते. एवढ्यात त्यांच्या दुकानासमोर एक बाईक थांबली. या दोघांपैकी एक जण दुकानात शिरला. दिसायला हा तरुण चांगल्या घरातला वाटला. त्यानं किसन सिंग यांच्याकडे सोन्याच्या चेनसाठी विचारणा केली. त्याने शेल्फमधली एक चेन दाखवली. ती त्याला बहुधा पसंत पडली नाही किंवा त्यानं तसं दाखवलं खरं. त्यानं दुसरी चेन दाखवायला सांगितली. किसन सिंग यांनी आणखी 2 चेन काढून दाखवायला सुरुवात केली. यावेळी किसन सिंगचं लक्ष विचलित करण्याचाही चोरट्यानं प्रयत्न केला, पण दुकानात एकटाच ग्राहक असल्यानं चोरट्याचा हा बेत सफल झाला नाही. शेवटी चोरट्यानं किसन सिंग यांच्या हाताला हिसका दिला आणि 3 चेन घेऊन तो दुकानाबाहेर पळाला. 2 गुन्हेगार बाईकने आले. त्यांनी ह्या ज्वेलर्सच्या दुकानामध्ये एंट्री केली आणि त्या ठिकाणी असले 3 चेन ते घेऊन पसार व्हायला लागले होते. अचानक झालेल्या या प्रकारामुळे किसन सिंग गोंधळून गेले. काही क्षणातच त्यांनी स्वतःला सावरत चोरट्याचा पाठलाग केला. त्यांनी पळता पळता चोरट्याला गाठलं. त्याच्या शर्टाच्या कॉलरला त्याने हात घातला. चोरट्यानं स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला, पण तो फोल ठरला. किसन सिंग यांची पकड सुटत नाही हे पाहून चोरट्यानं पिस्तूल काढून त्यातले 5 राऊंड किसन सिंग यांच्यावर झाडले. गंभीर जखमी झालेल्या किसन सिंग यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. त्या थराराचं वर्णन करतानाही त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसते. चैन लेने के लिए आया. चैन बताया, जैसे चैन बताया उसको बताया और लेकर चला भाग गया. उसके पीछे भागा. मैं उसके पीछे भागा तो उसको पकड़ा. सर पकड़ा, टोटल चैन लिया. उसने हमला किया. सीधा गोली मारी. कितने लोग थे वो? 2 लोग थे. कितना गोली मारा? कहाँ मारा? 5 गोली मारा. 5 गोली मारा. छोट्या मोठ्या चोऱ्यांच्या घटना विरार परिसरात वाढू लागल्या. हेच छोटे मोठे चोर चोऱ्या करताना स्वतःजवळ रिव्हॉल्वर आणि बंदुका वापरू लागले. त्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण आहे. चोरीची ही पद्धत पाहता चोरटे सराईत नसावे असंच वाटतं. असे चोरटे स्वतःजवळ पिस्तूल बाळगत होते हे मात्र चिंताजनक आहे. या घटनेला आठवडा उलटत आला असला तरी चोरटे अजूनही पोलिसांना सापडलेले नाहीत. पोलिसांजवळ सीसी फुटेज आहे, चोरट्याचा फोटो आहे, तरीही चोरट्याचा शोध लागलेला नाही. अभी तो क्या करेंगे, कुछ नहीं किया अभी तक. तो 5 दिन तो हो गए कम से कम. सब सीसीटीवी दे दिया उनको. कम से कम 15-20 मिनट तक अलार्म भी बजा.
तो भी पुलिस वाले कोई आए नहीं, जबकि यहाँ से नाके पे बैठते हैं, 30 कदम की दूरी पे ही यहाँ से। अभी तक तो कोई अपने को आके नहीं बोला। पोलिसांचा हाच ढिसाळ कारभार राहिला तर पुढचा मोठा गुन्हा करण्यासाठी चोरट्यांचं मनोबल वाढेल हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही। या गुन्हेगारांपासून रहा सावध, कारण आम्ही करतोय तुम्हाला खबरदार। विजय देसाई, टीम खबरदार, जय महाराष्ट्र, विरार। इथे आपण थांबतोय एका छोट्याशा ब्रेकसाठी। तुम्ही पाहत राहा खबरदार।